तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। वन विभागातील भ्रष्टाचार उघड, दोषींवर कारवाईसाठी मागणी। अकोला वनपरिक्षेत्रातील आरा मशीन व्यावसायिकांच्या अवैध लाकूड साठ्याबाबत वन विभागाने दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार 2022 ते 2024 या कालावधीत सुमारे 6000 नग अवैध अडजात लाकूड 491.281 घमी जप्त केले गेले असले तरी या प्रकरणात दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी शेख सईद अल्पसंख्याक पिछड़ा वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, तसेच आमच्या सोबत महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजवादी वर्षा तातरकर हे आम्ही दोघेही आज आणि आमचे समाजवादीचे पदाधिकारी आणि अल्पसंख्याकचे पदाधिकारी सर्व आम्ही DOP कुमारस्वामी यांची भेट घेतली आणि अकोला रेंजमध्ये झालेले भ्रष्टाचार आणि होऊन राहिले भ्रष्टाचार याच्याबद्दल चर्चा केली आणि थोरात साहेबाचे जे भ्रष्टाचारचे काही पुरावे होते ते आम्ही त्याच्याकडे सादर केले। झालेले पिवार, फाळलेले पिवार व झालेले वन गुन्हे दाखल जारी केलेले त्याच्यात आतापर्यंत कोणती कारवाई केलेली गेली नाही आणि जे काही कारवाई केलेली गेली त्याचे अहवाल मला 15 दिवसाच्या आत द्या अशी मी तक्रारमध्ये नमूद केलेलं आहे। साहेब म्हणे मी हे लवकर लवकर तुमची तक्रार निकाली लावीन अशी अपेक्षा ठेवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माहिती लपविण्याचा प्रयत्न। तक्रारकर्त्याने माहिती अधिकाराद्वारे जप्त माल आणि झालेल्या कारवाईची माहिती मागितली असता वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला थोरात साहेब यांनी माहिती लपविण्याचा प्रयत्न केला। एवढेच नव्हे तर माहितीच्या मागणीनंतर तक्रारदारावरच फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला। यावरून स्पष्ट होते की संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी आरा मशीन मालक व व्यापाऱ्यांकडून हप्ता वसुली करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप करण्यात आला आहे। तपासासाठी मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा। या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच शासनाने जप्त केलेला लाकूड साठा आजही सुपूर्तदाराच्या ताब्यात आहे की नाही याची तपासणी पत्रकार व कार्यकर्त्यांच्या समक्ष करण्यात यावी अशीही मागणी आहे। जर 15 दिवसांच्या आत योग्य ती चौकशी व कार्यवाही झाली नाही तर तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांकडून 1 दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता सौ सरला राजेंद्र ससाणेची बातमी। अकोला। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।